हे ते मशीन्स आहेत पहा, लॉन कट करण्याचे. इकडे पलीकडे झालेलं आहे, ह्याच्यावर रोल होतात. ते पलीकडचं मशीन आहे, त्याच्यावर रोल होतात. हे पहा. हां हां. ॲक्च्युली फंक्शन कसं होतं आहे ते आपल्याला पाहावे लागेल. म्हणजे मला तिकडे कट करत येत आले. ॲक्च्युली व्हिडिओ त्यानंतर हे पहा, ह्याच्यावर ते रोल चढवले जातात. हे आता हे रोल उचल. गुड मॉर्निंग सर. त्या पलीकडे लेननी कट करत येतात आणि हे त्या क्रेनने ते फक्त ज्याच्यावर ते रोल ठेवणार आहेत ते चढवले जात आहेत. आता हे जे बेस आहेत तिकडे पण रोल कट करून ठेवलेत. काही दूरपर्यंत दिसत नाही आहे. मी थोडं पुढे जाऊन केलं तरी दिसणार नाही, इतकं दूर आहे ते. त्यानंतर इकडे सुद्धा काही रोल बनवून ठेवलेले आणि तिकडे कटिंगचं काम चाललेलं आहे. ऑलमोस्ट सकाळी 6:25 साधारण ते 6च्या दरम्यान कामाला लागले असतील. इकडचं गुड मॉर्निंग. ते अर्ध्या भागातलं नाही, पण काही भागातलं कट झालेलं आहे आणि एक एक पट्टा करत जातात. असा सरळ पट्टा मागे जो दिसतोय ना, दूरपर्यंत दिसतोय. खरं हे मला बॅक साईडने सुद्धा दाखवता येत नाही आणि मी फ्रंट साईडने परत दाखवतो. तिथपर्यंत माझ्या म्हणजे मोबाईलची रेंज पोहोचत नाही म्हणा, किंवा इतकं दूर अंतरावर आहे ते. आता मी क्लोजअपने जरी दाखवलं ना तरी ते फार दूर आहेत. त्या कारसुद्धा कार इतक्या छोट्या दिसतात मला. खरं तर हे पाहणंसुद्धा खूप म्हणजे खूप छान आहे. मला खरं एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर लिंक वाईज सांगता येत नाही. पण मला आवडतं हे फार. आवडण्यासारखंच आहे खरं. आणि आमच्या घरापासून हे बरं आहे, म्हणजे तसं कम्पॅरेटिव्हली जवळ आहे. मी खरं इनफॅक्ट आत्ता सायकलिंगला चाललो होतो दूरपर्यंत म्हटलं, पण जाता जाता वाटेतनं थोडंसं आडवं येऊन एखादी नजर मारावी, तर इथे भरपूर काम चाललेलं आहे. आता मी सायकलिंगला जाणार आहे. अगदी खरं सांगायचं तर माझ्याकडे मोबाईलच्या स्टोरेजचा प्रॉब्लेम असतो, तरी मी एवढे व्हिडिओ का वाया घालवतो आहे असं काही वेळेला मला वाटतं खरं. पण हे आहे जे पाहतो आहे मी ते सुंदर आहे आणि मला ते तुम्हाला व्यवस्थित दाखवावं असं वाटतं आहे. मला दाखवता येत नसेल, मी मान्य करतो आहे. पण खरंच सुंदर आहे फार. ह्याचं सुंदर एवढ्यासाठी आहे की हे इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे की खूपच मोठं आहे. म्हणजे इथून तिथून हे पट्टे हे पाहिजे असं कट केल्यानंतर असं दिसतं आहे. आणि 2 दिवसापूर्वी मी हे जे तुम्हाला दाखवतो आहे, 2 दिवसापूर्वी मी हे लॉन कसं होतं तसे पूर्णपणे असं होतं पहा. अगदी जवळनं जरी जायचं म्हटलं आणि हे असं कट करत जात आहे. आणि हे मग हे विकत असतील. म्हणजे ही एक प्रकारची शेतीच आहे. हे अजून त्यांना इतकं करायचं आहे. हे सर्व दूरपर्यंत दिसतं आहे असं ते त्यातल्या अगदी शेवटाकडनं ते करत आलेले आहेत. म्हणजे कट करत आलेले आहेत, रोल करून झालेले आहेत. आता रोल कसे असतात ते पण मी एकदाचं दाखवून टाकतो. पाह्या असे रोल रेडी बनवून हे मशीनवर ॲटोमॅटिक कट होऊन रोल करून झालेले आहेत, बंडल बांधून झालेले आहेत. आणि ते बंडल बांधून झाल्यानंतर
ह्या अशा रॅकवर ठेवतात आणि मग ते कंटेनरवर किंवा ट्रकवर लोड होतं. हे जवळ आल्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवू शकेल. खूप खूप सारे व्हिडिओ मी काढून पुन्हा डिलीट केलेले आहेत. माझ्याकडे स्टोरेजचा प्रॉब्लेम असताना आता हे कसं कट होतं आहे आणि कसे रोल होत आहेत ते जवळ आल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवतो. तर हे समोर आहे ना, ते लॉन कट होऊन त्याचे रोल केले जात आहेत. ॲटोमॅटिक रोल होत आहेत पहा. ह्याच्यापेक्षा मी जवळ आणखी जवळ नाही जाऊ शकत, पण ते रोल ॲटोमॅटिक कसे होत आहेत पहा आणि त्या रॅकवर भरले जातात. आणि ही प्रोसेस जी चालते ही पुढची एक गाडी आहे आणि मागची एक दोन्ही गाड्या मिळून ती प्रोसेस कंप्लीट होते. हे पहा रोल कसे ॲटोमॅटिक होत आहेत. कसे रोल होत आहेत पहा. मध्ये रोल झालेले आहेत, ते ॲटोमॅटिक पुढे चढवलं जात आहे आणि मागे त्या स्टँडवर. एवढ्यासाठी मी खूप व्हिडिओ काढून डिलीट केलेले आहेत, करावं लागलेले आहेत मला. आणि ही तशी पाहायला गेलं तर हे टेक्निक किती सुंदर आहे, किती छान आहे. हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे तुमच्यासमोर. पुढे कट होत आहे, पुढच्या दोन चाकांमध्ये कट होतं आहे, त्यानंतर वर चढवलं जातं आहे, त्याचे रोल होत आहेत आणि ते रोल ते छोटंमध्ये दिसतं आहे, त्याच्यात त्या स्टँडवर भरलं जातं आहे. मी एक्सप्लेन किती करतो मला माहिती नाही, पण जे आहे ते तुमच्या समोर आहे पास. आणि मी आता हे थोडंसं झूम करून दाखवतो आहे तुम्हाला, म्हणजे जास्त कल्पना यावी. हे झूम आहे म्हणून थोडंसं पिक्चर हलकं म्हणजे हालत असेल. थोडक्यात ही प्रोसिजर आहे. ती 3 गाड्या आहेत लागोपाठ येत आहेत. ती पुढे एक गेलेली गाडी आहे, त्यानंतर ही मध्ये दुसरी गाडी आहे, त्याच्याशिवाय मध्ये एवढं डिस्टन्स आहे आणि मागे आणखी एक चालू आहे. खरं ही फार मोठी प्रोसेस आहे. म्हणजे प्रोसेस मोठी आहे की नाही माहिती नाही, पण मी ज्याच्यासाठी फार एफर्ट्स घेतलेले आहेत. खरं हे आमच्या कम्पॅरेटिव्हली जवळ आहे म्हणून मी तुम्हाला एवढं डिटेल दाखवू शकतो आहे. आता यातनं किती येतं आहे मला माहिती नाही आहे, पण जितकं शक्य आहे मला तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मोबाईलमध्ये झूम बंद करायचं आहे मला, होत नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ मला कट करून परत दुसरा टाकावा लागेल असं वाटतं. झूमवर दाखवतो आहे मी पुन्हा पुन्हा सारखं. इथे कळेल मला माहिती नाही आहे. खर्च केलेले आहे त्याच्यामध्ये, माझ्याकडे स्टोरेजचा प्रॉब्लेम असताना. तो हात करतोय ऑपरेटर, कारण तोही पाहत. गेली 3-4 दिवस मी कंटिन्यू इथपर्यंत वाट पाहत होतो ही प्रोसेस दाखवण्यासाठी तुम्हाला. कारण त्यांची पण माझी ओळख झाली आहे थोडक्यात. कारण त्यांना वाटत असेल हा ग्रस्त दररोज येतो आहे इकडे, पाहून जातो आहे. आणि हे आमच्या घराजवळ आहे म्हणून मी सारखं येऊ शकतो. अर्थात घराजवळ म्हणजे इतकंही जवळ नाही आहे, पण मला थोडं वाकडं करून यावं लागतं. याच्यानंतर मी आता हे व्हिडिओ कटिंगचे व्हिडिओ बंद करणार आहे. खरं मी ऑलरेडी काही नसताना एक व्हिडिओ ऑलरेडी सांगायचं तर मी काय म्हणजे प्रोफेशनल ब्लॉगर नाही आहे, त्यामुळे मला काही डिटेल अगदी काही खास व्हिडिओ बनवता येत नाही आहे. एक छंद म्हणून मी हे व्हिडिओ बनवतो आहे की जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला दिसावं. मॅक्झिमम प्रोसेस मी तुम्हाला दाखवलेले आहेत.
आता यातले मला निवडताना सुद्धा काही व्हिडिओ सिलेक्ट करावं लागतील आणि ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला सारखी सारखी दाखवत असतो. तर हे जे पुढे कट झालेले आहे हे असे रोल झालेले आहेत. रोल आणि ॲक्शन म्हणजे काम किती भरभर होतं आहे पहा. हे टाईमपास हा प्रकार इथे करत नाहीच आहेत काही. आता कॅमेरा इकडे गेला तर तिकडे ॲक्शन होते, तिकडे गेला तर तिकडे ॲक्शन होते. त्यामुळं जितकं असेल ते मी दाखवतोय तुम्हाला. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.